आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. माहूर तालुक्यातील मौजे गोकुळ येथील पाण्याच्या शोधामध्ये शेत शिवारामध्ये तहानेनं व्याकुळ झालेल्या बिबट्यानं विहिरीमध्ये उडी मारली, परंतु त्याला बाहेर निघता आलं नाही. त्यामुळे बिबट्यानं रात्र विहिरीमध्येच काढली आहे. सकाळी शेतकरी शिवम यमजलवार यांनी विहिरीमध्ये आवाज येत असल्यानं पाहणी केली असता त्यांना बिबट्या दिसून आला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला आणि नागरिकांना बोलावलं. यावेळी वनविभागाला कळवण्यात आलं. 19 मार्च रोजी दुपारी 11च्या सुमारास वनविभाग आणि नागरिकांच्या मदतीनं बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून जेरबंद करण्यात आलंय आणि या घटनेनं वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचा या परिसरात बिबट्या नसल्याचा दावा फोल ठरलाय. माहूर तालुक्यातील जंगलामध्ये बिबट्या, अस्वल, रानडुकरं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडनं जनावरांसह नागरिकांवरती देखील हल्ले झालेले आहेत. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव विकास कामं करण्यातच व्यस्त आहेत. जंगलं आणि जंगली जनावरांकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालंय. जंगलामध्ये कुठेही पाणवठे बनवलेले नाहीयेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये हा फक्त कागदावरच खर्च दाखवला जातोय. त्यामुळे रानडुकरं आणि बिबट्या मोकाट फिरतायत. अस्वलांचे हल्ले नित्याचेच झाले आहेत. वन विभागानं अनेक वेळा रेस्क्यू टीमची मागणी करून देखील माहूरला रेस्क्यू टीम देण्यात आली नाहीये. त्यामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी तर अनेकांचा मृत्यू देखील झालाय. 18 मार्च रोजी रात्री गोकुळ शिवारामध्ये पाण्याच्या शोधामध्ये फिरत असलेला बिबट्या विहिरीमध्ये पडला, परंतु त्याला बाहेर निघता आलं नाही. त्यामुळे त्यानं रात्र विहिरीमधील कठड्यावरती पाणी पिऊनच काढली. सकाळी त्याचा आवाज ऐकू आल्यानं शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. इतर शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आलं. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव तसेच सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर आणि कर्मचाऱ्यांनी पिंटू पाटील वायफणीकर यांच्यासह नागरिकांच्या मदतीनं बिबट्याला बाहेर काढलं आणि त्याला जीवनदान देण्यात आलं. त्यामुळे अनेक बिबट्यांपैकी एक बिबट्या पकडला गेलाय. मात्र पाण्याच्या शोधात मोकाट बिबटे फिरतायत. रानडुकरं, अस्वल आणि इतर जंगली जनावरं फिरतायत. त्यामुळे आता माहूर शहरासह तालुक्यातील खेडेगावात देखील मोठी दहशत पसरली आहे. मझहर शेख, C24 तास, नांदेड.